छोट्याशा गोलसर सोनेरी रंगाच्या कुरकुरीत पुऱ्या पहिल्यांदाच पाहिल्यावर वाटतं एखाद्या झेपावणाऱ्या फुग्याचा आकार पिठात गुंफून ठेवला आहे की काय। तळताना तेलात टाकताच त्या एक एक करून फुगतात, जणू काही आनंदाने फुलतात। पुरीवर येणारा हलकासा टवटवीत तांबूस सोनेरी रंग, त्यावर थोडासा तेलाचा झाक आणि तिचा येणारा कुरकुरीत आवाज, बोट लावण्याआधीच कुरकुरीत पुरी खाण्याची असलेली घाई। हीच पुरी हातात घेतल्यावर जणू काही हवेचा हलकासा गोळा। आता तुम्हाला म्हणून सांगते हा, या पुरीमध्ये जेव्हा आपण उकडलेला बटाटा, रगडा, तिखट पाणी, गोड आंबट चिंचेची चटणी जेव्हा घालतो ना, तेव्हा या हलक्याशा पुरीला कमालीची ताकद येते। आणि अशी पुरी जेव्हा आपण तोंडात घालतो ना, तेव्हा तोंडाला येणारी चव ही अप्रतिम असते। अशा पाणीपुरीच्या पुऱ्या जर आपण घरीच केल्या तर तुम्हाला सांगते, घरच्या पाणीपुरीच्या पुऱ्यांमध्ये आपल्या भावना, संस्कार आणि घरगुती प्रेमाची चव लपलेली असते। इतर सर्व रेसिपींप्रमाणेच या रेसिपीचा देखील पूर्ण व्हिडिओ आपण यूट्यूबवर वैशाली रेसिपी 2580 या चॅनलवर अपलोड केला आहे।